प्रियानो, आजचा दिवस 9 सप्टेंबर 2020, लॉकडाऊनचं 169 डे आणि अनलॉकडाऊनचं 101 डे आहे. आजची बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करूया. My salvation and my honor depends upon God. He is my mighty rock and my refuge. आपण प्रार्थना करू. पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू, आजच्या बुधवारची बायबल स्टडी करत असताना प्रभू आम्ही तुझ्या जवळ येतोय. प्रभू ही वेळ प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. प्रभू आमच्या हे बायबल स्टडीच्या वेळ प्रभू तू आशीर्वादित कर आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारा तू तृप्ती दे आणि तुझा आशीर्वाद तू आम्हाला दे अशी विनंती करतो. सर्व मान, महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आज बायबल स्टडीसाठी पहिले योहानचा पत्र त्याच्या पहिला अध्याय, फर्स्ट लेटर ऑफ जॉन चॅप्टर 1 आणि पूर्ण अध्याय आपण घेणार आहोत आणि पूर्ण ते 10 वचन आहे. संगती 10 वचन घेऊन टाकू आपण. That which was from the beginning, which we have heard, which we have seen with our eyes, which we have looked at, and our hands have touched, this we proclaim concerning the word of life. The life appeared, we have seen it, and testified to it, and we proclaim to you the eternal life which was with the Father, and has appeared to us. We proclaim to you what we have seen and heard, so that you also may have fellowship with us. And our fellowship is with Father and His Son Jesus Christ. We write this to make ourselves complete joy. This is the message we have heard from Him and declare to you. God is light. In Him there is no darkness at all. If we claim to have fellowship with Him yet walk in darkness, we lie, and we do not live by truth. But if we walk in the light as He is in the light, we have fellowship with one another, and the blood of Jesus, His Son, purifies us from all sins. If we claim to be without sin, we deceive ourselves, and the truth is not in us. If we confess our sins, He is faithful and just, and will forgive us our sins and purify us from the unrighteousness. If we claim we have not sinned, we make Him out of to be a liar, and His word has no place in our lives. प्रियानो, या पत्रामध्ये खास करून या पत्राचा लेखक, जसं नाव आपल्याला सुचवत आहे, योहान याचा लेखक आहे. आणि प्रियानो, या पत्राचा प्रारंभ कुठलाही सलाम किंवा ग्रीटिंग्स आपल्याला दिसत नाही. कोणाला संदर्भून हे पत्र योहानाने लिहिलेलं आहे ते पण सुद्धा आपल्याला कळत नाही. परंतु प्रियानो, ह्या योहानाने जे पत्र हे लिहिलेलं आहे त्याच्या लोकांसाठी जे हे पत्र लिहिलेलं आहे त्याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. ही इज व्हेरी क्लिअर अबाउट हिज ऑब्जेक्टिव्ह टू द पीपल ही हॅज ॲड्रेस दिस लेटर. आणि प्रियानो, या इंट्रोडक्शनमध्येच आपण बघतो योहानाने स्वतःची शुभवर्तमानमध्ये जे योहान शुभवर्तमान त्याच्यामध्ये प्रारंभी शब्द होतं आणि शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होतं आणि देवाने आणि शब्दाद्वारा हे सगळं रचना उत्पत्ती केलेली आहे. हे लक्षात घेऊन योहान बोलत आहे की परमेश्वराने सगळ्या वस्तूच्या गोष्टीच्या निर्माण केलेल्या आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचा पुत्र आहे आणि शब्दाद्वारे प्रभूने हे सर्व निर्माण केलेले आहे. आणि प्रियानो, हे योहान शुभवर्तमानमध्ये बोलतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांनी स्वीकारलं नव्हे आणि त्या उद्देशाने योहान इथे सांगत आहे की ते प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र याच्याबरोबर आम्ही राहिलेलो आहोत. आम्ही त्याला बघितलेलं आहे, स्वतःच्या डोळ्याने बघितलं, आम्ही स्वतःच्या कानाने त्याला ऐकलेलं आहे आणि आमच्या स्वतःच्या हाताने त्याला स्पर्श केलेले आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताची आम्ही सुवार्ता गाजवतोय असं तो या पत्रामध्ये बोलत आहे. आणि तो त्याचा उद्देश प्रियानो तो सादर करत आहे की सर्व ख्रिस्ती लोकांनी एकमेकांबरोबर
मनुष्यांबरोबर आणि लोकांनी देवाबरोबर सहभागिता करावी, हे या पत्राचा उद्देश आहे. लोकांबरोबर आणि लोकांनी देवाबरोबर सहभागिता करावी. पीपल शुड हॅव फेलोशिप विथ वन अनदर अँड पीपल शुड हॅव फेलोशिप विथ गॉड. दिस इज द सेंट्रल मेसेज ऑफ दिस लेटर. आणि प्रिय पुढे तो बोलत आहे योहान की आपण सर्व त्रासमधून आपण पास होत आहोत. वी आर पासिंग थ्रू ऑल काइंड्स ऑफ ट्रबल्स आणि दुःखामधून सॉरोमधून पसार होत आहोत आपल्या जीवनामध्ये. तर आपल्याला निराश व्हायची गरज नाही, परंतु प्रभूच्या आनंदामध्ये आपल्याला आनंदी राहायचं आहे. ख्रिस्ती विश्वास आपल्याला शिकवत आहे की दुःख असो किंवा सुख असो, आपल्याला प्रभूमध्ये आनंद करायचा आहे, कारण देवाने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे. आणि हे देवाची हे खूप मोठी भेट आहे. हे जीवन मनुष्यांसाठी हे जीवन सगळ्यात मोठी परमेश्वराकडून भेट आहे आणि त्याच्यामध्ये देवामध्ये आपण आनंद करावा. आणि प्रियानो, योहान या पत्राद्वारे तो प्रभूचा मेसेज देत आहे की देवाचा शब्द आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द आहे आणि या शब्दाद्वारे मानव लोकांना तारण प्राप्त होत आहे, प्रभूची कृपा प्राप्त होत आहे आणि सर्व संबंध जोडले जात आहे आणि प्रभूच्या सत्य आपल्याला कळत आहे. The message of Saint John through writing of this letter is about the word of God, about the word of our Lord Jesus Christ, the word through which we receive the salvation of God, the grace, the reconciliation and the truth of God is revealed to us. आणि प्रियानो, त्रिएक परमेश्वर मध्ये ख्रिस्ती लोक आपण देवाची भक्ती करतो, भजन करतो, स्तुती करतो आणि आपण देवाचे देव प्रकाश आहे आणि त्याच्यासाठी आपण देवाची महिमा करतो, स्तुती करतो. आणि ज्या देवामध्ये प्रकाश आहे त्याच्यामध्ये कुठला प्रकारचा अंधकार आपल्याला सापडत नाही. देवामध्ये फक्त प्रकाश आहे आणि देवामध्ये आपल्याला अंधकार प्राप्त होत नाही. आणि जेव्हा अंधकारविषयी या योहान बोलत आहे या पत्रामध्ये, तो बोलत आहे की अंधकार म्हणजे ख्रिस्त विनाच्या जीवन, अज्ञानी जीवन आणि अमरत्व हे जीवन आणि निष्फळ जीवन. द डार्कनेस स्टँड्स फॉर क्राइस्टलेसनेस, इग्नरन्स, इमॉरॅलिटी, अनफ्रुटफुल लाईफ, याबद्दल तो बोलत आहे. आणि कित्येक लोक असं बोलतात, आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही आत्मिक आहोत. हे सर्व लोक बोलत आहे आणि बोस्ट करत आहे की वी आर इंटेलिजंट, वी आर व्हेरी स्पिरिच्युअल. परंतु योहान बोलत आहे की त्यांच्या जीवनामध्ये कुठलाही प्रकारचा ज्ञान किंवा आत्मीयता काही दिसत नाही आणि हे सर्व खोटी गोष्ट सांगत आहे, खोटं बोलत आहे. आणि खोटं बोलणं हे त्याच्या आपल्याला बायबल कॉमेंट्रीमध्ये एक एक्झाम्पल सापडत आहे. ते पुस्तकमध्ये आपल्याला असं सापडतं आहे की नेपोलियननी लोकांना सांगत होतं की तुमच्यासाठी ऑर्डिनरी लोक, सामान्य लोकांसाठी नियम बनवलेले आहे. जे नियम बनवले जात आहे ते साधारण लोकांसाठी आणि हे नियम त्याला लागू होत नाही. स्वतःचे बनवलेले नियमाला तो नकारतोय. तो बोलतोय फक्त नियम साधारण लोकांसाठी आहे, त्याच्यासाठी नव्हे. आणि तसं ते उदाहरण देऊन तो सांगत आहे की किती एक लोक बोलत आहे की आम्ही प्रकाशामध्ये चालतोय, परंतु त्यांच्या जीवन अंधकारमयच असतं. पीपल बोस्ट अँड से लाईज दॅट दे आर वॉकिंग इन लाईट, बट ॲक्च्युली देअर लाईव्स आर फुल ऑफ डार्कनेस. आणि देवाच्या सत्य आपल्यामध्ये त्यांच्या तसे लोकांमध्ये सापडत नाही. आणि देवाच्या सत्य, द ट्रूथ ऑफ गॉड इज नॉट सीन इन देअर लाईव्स, असं योहान बोलत आहे. पुढे योहान बोलत आहे की ख्रिस्ती विश्वास आणि खास करून ख्रिस्ती जे प्रभू येशू ख्रिस्ताचे फॉलोअर्स आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहात, त्यांनी बायबल वाचन करून आणि खास करून ते बायबल वाचन म्हणजे बायबल म्हणजे देवाचे वचन वाचून ते पालन करावं. The Christian people or the disciples or the followers of Lord Jesus Christ should read the word of God, that is the Bible, and obey it.
फक्त ते वाचन करणं ते तितकंच नव्हे, परंतु त्याच्या वाचून त्याचे पालन करणं त्याच्यावर योहान इथे भार ठेवत आहे. आणि खास करून देवाची योजना मनुष्यांसाठी अशी आहे की मनुष्यांनी एकमेकांबरोबर सहभागिता करून देवाच्या महिमा करावं. त्याच कारणाने आपण प्रत्येक रविवारी सर्व ख्रिस्ती लोक चर्चमध्ये किंवा मंडळीमध्ये सहभागी होतात. आणि प्रियानो, पहिलं पण मी सांगितलं, ग्रीक शब्द आहे एक्लिसिया, म्हणजे प्रभूचे बोलावणारे लोकांची सहभागिता, कॉलिंग ऑफ गॉड्स पीपल ऑर द फेलोशिप ऑफ गॉड्स पीपल. आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं एक्लिसिया वर्डला, ते आपल्याला चर्च मिळत आहे. ते चर्च हे बिल्डिंग नव्हे, परंतु हे लोकांची सहभागिता होण्याची एक जागा, लोकांच्या सहभागिता होऊन प्रभूच्या महिमा करण्याच्या, भक्ती करण्याची ही जागा आहे, असं संत योहान इथे तो भार देत आहे. आणि त्याविषयी आपल्याला सांगत आहे की सगळ्यांना मंडळीमध्ये येऊन सहभागिता करणे हे गरजेचं आहे. आपण एकटे घरामध्ये बसून प्रार्थना केली ते पुरत नाही. दॅट इज नॉट सॅटिस्फाईंग. दॅट ईच पीपल शुड स्टे इन देअर ओन लाईफ अँड इन होम अँड प्रे. आताची वेळ वेगळी आहे. आपण लॉकडाऊनमध्ये आहात, आपण सहभागिता होत आहोत, सगळे ऑनलाईन सहभागिता होत आहोत. आणि ते देवाला कारण माहीत आहे का आपण मंडळीमध्ये उपस्थित होऊ शकत नाही, सहभागिता होऊ शकत नाही, हे देवाला माहीत आहे. हे वेगळं काळ आहे, परंतु मंडळीमध्ये सहभागिता करणं हे महत्त्वाचं आहे आणि योग्यता आहे. आणि खास करून योहान मत्तईकृत शुभवर्तमानमध्ये 16वा अध्याय आणि 13वा वचनमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांना विचारत आहे, लोक काय म्हणत आहे की मी कोण आहे. प्रभू येशू ख्रिस्तान जीसस आस्क्ड हिज डिसायपल्स दिस क्वेश्चन, हू डू पीपल थिंक दॅट आय एम. आणि हे प्रश्नाला उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी या पृथ्वीवर जे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे जे स्वतःच्या जीवनाचं अर्पण केलेलं आहे, त्याचं महत्त्व आपल्याला कळायला पाहिजे. वी हॅव टू गिव्ह द इम्पॉर्टन्स टू द सॅक्रिफाईस मेड बाय आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि जेणेकरून आपल्या सर्वांच्या पापांची क्षमा प्राप्त होत आहे. आणि हे महत्त्वता आपण कधीच विसरू नये, कधी आपण डायल्यूट करू नये, कधी आपण लाईटली प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वार्पण किंवा अर्पण आपण लाईटली घेऊ नये, असं संत योहान त्याच्या पत्रामध्ये सांगत आहे. पुढे तो सांगत आहे प्रियानो की आपलं हे मानव स्वभाव आहे की आपण खूप सारे बहाणे काढतो आणि आपल्याला स्वतःला आपण डिफेंड करतो की आम्ही पाप करत नाही, आपण पाप करत नाही किंवा आपण पापी लोक नव्हे म्हणून कित्येक लोक बहाणे काढतात आणि स्वतःला डिफेंड करतात. अरे दुसरे लोक पाप करतात, मी काय करत नाही, प्रभू कशाला मला त्रास देईल किंवा मला शिक्षा देईल, मी तर चांगलाच आहे, मी काही पाप नाही केलं, ते दुसरे पाप करत आहे. असे योहान बोलत आहे की आपण सर्वजण असं बहाणे काढतो, ते अयोग्य आहे. दॅट इज नॉट फिट वेन वी से ऑल दिस थिंग्स. आणि आपल्यामध्ये सत्यता सापडत नाही. पुढे तो बोलतो आहे की जे लोक स्वीकारतात की आम्ही पापी आहोत, जे सर्व लोक नम्रतेने स्वीकारतात की आम्ही पाप केलेलं आहे, आम्ही पापी आहोत आणि खरा हृदयाने पश्चाताप केला, तर प्रभूचे वचन सांगत आहे की ही इज फेथफुल टू फॉरगिव्ह अस आवर सिन्स. तो विश्वासू आहे, प्रभू येशू ख्रिस्त विश्वासू आहे की आपल्या सगळ्यांची पापांची क्षमा करेल. आणि कधी प्रभूचे वचन खोटं सांगत नाही. कधी पण आपण विश्वासू हृदय, पश्चाताप हृदय प्रभूकडे जातो. प्रभू आपल्याला रिकामी हाताने कधी परत पाठवत नाही, परंतु आपल्याला पापांची क्षमा प्राप्त होऊन देते प्रियानो. आणि प्रियानो, शेवटी तो सांगत आहे की जे लोक बोलत आहे की आम्ही पाप केलं नाही किंवा आम्ही पाप करत नाही, योहान बोलत आहे की हे सगळं खोटे बोलणार आहे. दे आर ऑल लायर्स. आणि फक्त ते खोटे लोक आहे तितकंच नव्हे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे नकारून टाकणं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वार्पणला किंवा बलिदानला नकारून टाकणं, हे त्यांच्या बोलण्याचा उद्देश आहे, असं संत योहान बोलत आहे. आणि याच्यामधून सावधता शिकवत आहे योहान की आपण सर्वजण पापी आहोत,
आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायची गरज आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवाचं अर्पण केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये पापांपासून आपला उद्धार प्राप्त होईल आणि आपल्याला तारण प्राप्त होईल. प्रियानो, आज जे वचन आपण शिकलेलं आहे, प्रभू त्याच्यावर आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू आम्ही तुझा जवळ येतोय. आज बायबल स्टडी आम्ही करू शकलो पहिले योहानाचा पत्र त्याच्या पहिल्या अध्यायावर, आणि प्रभू छोटासा अध्याय होता आणि त्याच्यावर आम्ही जे मनन करू शकलो आणि जे प्रकाश तू आमच्यावर पाठवलेला आहे, आणि देव प्रकाश आहे, त्याच्यामध्ये अंधकार नाही. आणि जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, जेव्हा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शन होतो, तर पित्याचे पण दर्शन आम्हाला होतो. आणि त्याच्या पश्चाताप हृदय जाऊन वचन पाडून प्रभू आम्ही तुझ्या मार्गामध्ये जेव्हा चालतो, तर प्रभू तुझा आशीर्वादाने तू आम्हाला तृप्त करतो, कधी आम्हाला रिकामी हाताने परत पाठवत नाही. प्रभू हे जे आम्ही वचन शिकलेलो आहे त्याच्यावर तुझ्या स्वर्गीय आशीर्वाद आमच्या सर्वांवर पाठव प्रभू. आणि प्रभू तुझा धन्यवाद करतोय, ही वेळ बायबल स्टडीची वेळ तू आम्हाला दिली म्हणून. प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये सुबृत करत असताना प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेरणा, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. या आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमचे अपराध तो मला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, मान, मने, गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता सर्वदा आपल्या सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.